Good morning, one and all. Good morning. Good morning. Good morning, ma'am. Okay. Okay, in last lecture we have started the second point, that is the effluent treatment plant. Effluent treatment processes, that point we have seen in the last lecture. तर या ट्रीटमेंट प्लांट मध्ये आपण काय काय बघितलं होतं, कोण सांगेल का? इफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसेसेस फॉर व्हिच सोर्सेस? कुठल्या सोर्सेसचे आहेत इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट? इज फॉर द effluent treatment process is for the primary treatment, secondary treatment, tertiary treatment. It all parameters will become here for the making the water as a purified water. तर पण यामध्ये सोर्सेस कुठले कुठले आहेत वॉटरचे? आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. these are the sources of. मॅडम आवाज कमी येतोय. ओके, आता येतोय? Am I audible? Am I audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आपण सोर्सेस ऑफ वॉटर कुठले कुठले बघितले होते बघा. इफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसेस ही जी प्रोसेस आहे ती कुठं आपण करतो, तर ज्या ठिकाणी आपल्याला जे गटरीचं पाणी आहे किंवा टॉयलेट फ्लशिंग मध्ये जे आपण यूज केलेलं पाणी आहे किंवा बाथिंगसाठी बाथ केल्यानंतर जे काही वेस्ट पाणी आहे, लॉन्ड्री कपडे धुतल्यानंतरचं जे वेस्ट पाणी आहे, किचन मधलं काही वेस्ट पाणी आहे, तर या सगळ्या वेस्ट पाण्याचं आपल्याला काय करायचंय, पाण्यामध्ये आपण काय करायचं, डिफरंट प्रोसेसेस अप्लाय करून आपल्याला वॉटरचं कसं करायचं, प्युरिफाईड फॉर्म ऑफ वॉटर आपल्याला बनवायचं आहे. आणि त्याच्यासाठी जी काही प्रोसेस आहे दॅट इज नथिंग बट अ इफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसेस. समजलं? वेस्ट वॉटर पासून प्युरिफाय वॉटर आपल्याला जर बनवायचं असेल तर त्यासाठीची प्रोसेस आहे दॅट इज द इफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसेस. आणि पाण्याचं आपल्याला शुद्धीकरण करायचं असेल तर वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस, ते आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं, युनिट नंबर 2 ला. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस बघितल्या होत्या. इफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणलं की लक्षात ठेवायचं, जे वेस्ट वॉटर आहे, जे घाण पाणी आहे, त्याच्यापासून आपल्याला चांगलं पाणी बनवायचं आहे, प्युरिफाय फॉर्म ऑफ वॉटर बनवायचं आहे, दॅट इज द इफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसेस. मग त्यासाठी हा एक प्लांट आहे. या प्लांट वरती काय आहे बघा, वेगवेगळ्या ट्रीटमेंट केले जातात पाण्यावरती. वेगवेगळ्या कुठल्या आहेत, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे, प्रायमरी ट्रीटमेंट आहे, सेकंडरी ट्रीटमेंट आहे, आणखी टर्शरी ट्रीटमेंट आहे. तर यामध्ये हा आहे तो पूर्ण फ्लो चार्ट आहे. ओके, ऑलरेडी तुम्ही तुमच्या डायग्राम ही नोटबुक मध्ये काढून घेतलेली आहे, लक्षात आलं? तर यामध्ये बघा, जे रॉ सिवेज आहे, ते पूर्ण सिवेज जे मटेरियल आहे, ते सिवेज मटेरियल या ठिकाणी काय केलेलं आहे, कलेक्ट केलेलं आहे. ते कलेक्ट कुठून करणार आपण, गटरीतलं पाणी असेल, फ्लशिंगचं पाणी असेल, बाथिंग केलेलं पाणी असेल, लॉन्ड्री कपडे धुतलेलं पाणी असेल, हे सगळे वॉटर किंवा किचन मधलं भांडी धुतलेलं वगैरे पाणी असेल, तर हे टोटल जे वॉटर आहे, गटरीचं पाणी, हे पूर्ण एका ठिकाणी आपण काय करणार आहोत, कलेक्ट करणार आहोत. हे पाणी कलेक्ट करून झाल्यानंतर ते पाणी आपल्याला काय करायचंय, रॉ सिवेज आपल्याला स्क्रीनिंग करायचंय. दॅट इज द फर्स्ट स्टेप. इफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसेस मधली पहिली जी स्टेप आहे ती कुठली आहे, तर आपली स्क्रीनिंगची प्रोसेस आहे. स्क्रीनिंग मध्ये काय करतो आपण, जे सॉलिड पार्टिकल आहेत तर त्यांना रिमूव्ह करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो बाय द स्क्रीनिंग प्रोसेस. या स्क्रीनिंग प्रोसेस नंतर परत हे वॉटर काय करणार आहे, स्क्रीनिंग मधले सॉलिड पार्टिकल पूर्ण काय होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत. आणि हे सॉलिड पार्टिकल एकदा रिमूव्ह झाले की परत हे कुठे जाणार आहेत, कम्युनिकेटर मध्ये. तर कम्युनिकेटर काय काम करतो, तर या कम्युनिकेटर मध्ये जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत किंवा जे काही छोटे छोटे पार्टिकल आहेत, तर त्यांना त्याची साईज बारीक करण्याचं काम ह्या कम्युनिकेटर मध्ये केलं जातं. आणि त्याच्यानंतर परत हे जे पाणी आहे ते कुठे येतं, ग्रीट चेंबर मध्ये. आणि या ग्रीट चेंबर मध्ये समजा काही सँड असेल, त्या ठिकाणी ऑइल्स असतील, काही त्या ठिकाणी हे जे मटेरियल आहेत म्हणजे सॉलिड स्मॉल स्मॉल जे पार्टिकल आहेत, तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम या ठिकाणी ग्रीट चेंबर मध्ये केलं जातं. आणि त्या ग्रीट चेंबर मधून जे पाणी आहे ते परत क्लॅरिफायर मध्ये पाठवलं जातं, दॅट इज द प्रायमरी क्लॅरिफायर. क्लॅरिफायर हा एक पहिला कॉग्युलेशन आहे. कॉग्युलेशन मध्ये आपण कसं शिकलो होतो पहिल्या स्टेप मध्ये, तर निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज हे एकमेकाला काय होतात, अट्रॅक्ट होतात. त्यामुळे मॉलिक्युलचं वेट वाढतं. वेट वाढल्यानंतर तो लोअर मोस्ट पार्टला येतो आणि मग त्याला काय केलं जातं, लोअर मोस्ट पार्ट थ्रू त्याला डिस्पोज केलं जातं. सेम ह्या क्लॅरिफायर मध्ये तुम्ही बघू शकता की जे काही सॉलिड पार्टिकल आहेत ते खाली डाऊनवर्ड डिरेक्शनला या ठिकाणी कलेक्ट झालेले आहेत. नंतर याला काय केलेलं आहे, थ्रू दिस पाईपलाईन दिस सिवेज डिस्पोजल इज रिमूव्ड फ्रॉम दिस पाईपलाईन. आफ्टर दॅट जे रिमेनिंग पाणी आहे ते कुठे सोडलं जातं, तर फॉर द
एरिएशन टँक मध्ये, म्हणजे प्रायमरी इफ्लुएंट प्रोसेस. या प्रायमरी टँक मध्ये काय केलं जातं, हा जो एरिएशन टँक आहे यामध्ये एअर कॉम्प्रेसर यूज केला जातो. एअर कॉम्प्रेसर कशासाठी यूज केला जातो, तर एअर कॉम्प्रेसर काय होतं, तर एअर आहे ती कशामध्ये यामध्ये ऍड केली जाते, तर पाण्यामध्ये जे काही वेस्ट वॉटर आहे या वेस्ट वॉटरमध्ये एअर काय केली जाते, ऍड केली जाते. दॅट इज द एरिएशन. ती प्रोसेस कुठली होते, तर दॅट इज द प्रोसेस ऑफ एरिएशन. आणि ह्या एरिएशन प्रोसेसमुळे जो काही पाण्याचा जे काही ऑर्डर येतो, म्हणजे त्या ठिकाणी काही पाण्याचा घाण वास येत असेल, किंवा सेकंड पॉईंट त्या ठिकाणी पाण्याचे जर काही कलर असेल, टेस्ट असेल, तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी काय होतं, चेंज होतं फॉर द कलर, ऑर्डर अँड द टेस्ट ऑफ द वॉटर. आणि या एरिएशन टँक मधून परत जे वॉटर पुढं ट्रान्सफर केलं जातं, दॅट इज द इन द सेकंड क्लॅरिफायर. मग हा जो सेकंड क्लॅरिफायर आहे, तर तो सेकंड क्लॅरिफायर काय केलं जातं, सेकंड क्लॅरिफायर मध्ये परत हे सेम वॉटर काय केलं जातं, कॉग्युलेशन या पॅटर्न मध्ये, त्यामध्ये मग स्मॉल पार्टिकल्स, बिगर पार्टिकल्स हे लोअर मोस्ट पार्टला कलेक्ट होतात. आणखी यामधले जे सॉलिड पार्टिकल आहेत ते पाईपलाईन थ्रू खाली जी लाईन आहे आपली स्लज डिस्पोजलची, तर त्या ठिकाणी येऊन ते काय होतात, डिस्पोज होतात. आणि फक्त वॉटर आहे ते परत आणखीन एकदा रिटर्न आपण कुठे पाठवतो, एरिएशन टँकला, पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी. म्हणजे हे पाणी परत कुठे येणार आहे, तुमच्या एरिएशन टँक मध्ये, परत एअर कॉम्प्रेसर थ्रू यामध्ये एअर दॅट इज ऑक्सिजन इन्व्हॉल्व केला जातो. आणखी परत हे पुढे काय केलं जातं, वॉटर आहे ते डिसइन्फेक्टन प्रोसेस, दॅट इज अ सेकंडरी इफ्लुएंट ट्रीटमेंट. ह्याच्यावरती क्लोरिनेशन असेल किंवा डिसइन्फेक्शन प्रोसेस जे आपण बघितले होते, त्या प्रोसेस या ठिकाणी करून ते वॉटर आपण काय करू शकतो, फॉर द गार्डनिंग पर्पज साठी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. अशा पद्धतीने दॅट इज द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. समजलं का सगळ्यांना वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट? येस मॅम. हा, परत या ठिकाणी वेगवेगळे फंक्शन्स आहेत, आपण ते पण काल बघितले. फंक्शन कुठले कुठले, स्क्रीनिंग मध्ये आपण जे फ्लोटिंग मॅटर आहे ते सगळ्यांना रिमूव्ह करण्याचं काम करतो ऍट द फ्लोटिंग. सेकंड वन सेडिमेंटेशन म्हणजेच प्रायमरी क्लॅरिफायर. यामध्ये प्रायमरी क्लॅरिफायर मध्ये काय करतो आपण, सेडिमेंटेशन म्हणजे एक पाणी आहे ते जे काही रॉ वॉटर आहे किंवा जे तुमचं रॉ वॉटर आहे ते काय केलं जातं, त्या चेंबर मध्ये रेस्ट होतं ऍट नॉर्मल कंडिशन. मग त्यामुळे काय होणार आहे, पूर्ण जे सॉलिड मटेरियल आहे ते काय होणार आहे, ऍट लोअर मोस्ट पार्टला कलेक्ट होतील. आणि दॅट इज द सेडिमेंटेशन प्रोसेस. आणि त्याच्यानंतर कॉग्युलेशन प्रोसेस, म्हणजे यामध्ये काही सस्पेंडेड मॅटर्स असतील, कोलायडल मॅटर्स, बॅक्टेरिया, ते यामधून रिमूव्ह केले जातात. नंतर ह्या पाण्यामध्ये जर काही केमिकल्स असतील, त्यामध्ये आयर्न असेल, मॅग्नीज असेल, त्या कमी करण्याचा दॅट रिमूव्हल फंक्शन इज थ्रू द केमिकल मेथड्स. फिल्ट्रेशन मध्ये जे काही रिमूव्हल ऑफ कोलायडल मॅटर्स जे रिमेनिंग आहेत किंवा बॅक्टेरियाज आहेत, तर ते रिमूव्ह करण्याचं काम फिल्ट्रेशन मध्ये केलं जातं. डिसइन्फेक्शन म्हणजे काय, जी लास्टची प्रोसेस आहे, ही सगळी प्रोसेस करून झाल्यानंतर पण जर काही त्यामध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असतील, ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असतील, काही सबस्टन्स प्रेझेंट असतील, तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम डिसइन्फेक्शन यामध्ये प्रोसेसमध्ये केलं जातं. आफ्टर द ट्रीटमेंट, जे वॉटर आपण बघितलेलं आहे, वॉटर जे आपल्याला मिळणार आहे, त्या वॉटरचं जर हार्डनेस जास्त असेल, तर त्या वॉटरला सॉफ्ट करण्यासाठी त्या ठिकाणी दोन मेथड, ज्या की टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेस, याच्या साह्याने पाणी काय केलं जातं, सॉफ्ट केलं जातं. आणि लास्ट वन इज द एरिएशन अँड द केमिकल यूज. मग यामध्ये एरिएशन प्रोसेस जी आहे, तर त्या ठिकाणी आपण ऑक्सिजन इन्व्हॉल्व करायचं काम करतो, जेणेकरून ऑक्सिजन जर इन्व्हॉल्व केला तर कलर, ऑर्डर किंवा टेस्ट ऑफ द वॉटर हे काय होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत. अशा पद्धतीने दीज आर दी फंक्शन्स ऑफ वॉटर ट्रीटमेंट युनिट, दॅट इज द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट युनिट्स. ओके. आणि सोर्सेस ऑफ डोमेस्टिक वेस्ट वॉटर तर बघितले आपण, दॅट इज टॉयलेट फ्लशिंग पासून येणारं वॉटर, बाथिंग, लॉन्ड्री, किचन यामधून जे पाणी येणार आहे, दॅट इज द सोर्सेस ऑफ वेस्ट वॉटर, डोमेस्टिक वेस्ट वॉटर. That again you have drawn this time treatment plan. सेम ही थिंक इज हिअर. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट म्हणजे काय, तर लक्षात घ्या, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट मध्ये आपण काय करतो, जे सॉलिड मटेरियल्स आहेत तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम या पहिल्या स्टेप मध्ये होतं, दॅट इज द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. ओके. ग्रीड चेंबर थ्रू पण आपण जे काही सँड पार्टिकल्स असतील छोटे छोटे, तर त्यांना पण आपण या ग्रीड चेंबर थ्रू रिमूव्ह करण्याचं काम करतो. सेकंड वन इज द प्रायमरी ट्रीटमेंट. यामध्ये सेडिमेंटेशन प्रोसेस होते. या सेडिमेंटेशन प्रोसेस मुळे जे काही सॉलिड पार्टिकल आहेत ते लोअर मोस्ट पार्टला येतात आणि वॉटर आहे ते पुढे ऍक्टिव्हेटेड स्लज बायोलॉजिकल ट्रीटमेंटसाठी पुढे पाठवलं जातं. आणि यामधून जो काही स्लज जो तयार झालेला आहे, तो स्लज आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शनला काय केला जातो, कलेक्ट केला जातो, दॅट इज द सेकंडरी ट्रीटमेंट यामध्ये. आणि टॉपचं जे वॉटर आहे ते फायनल सेटलिंगसाठी, आणखी सेटलिंग एकदा झालं की टॉपचं वॉटर आहे ते डिसइन्फेक्शन, क्लोरिनेशनसाठी आपण फॉरवर्ड करणार आहोत. आणि लोअर मोस्ट जो स्लज आहे तो काय करणार आहोत, ऍक्टिव्हेटेड जो स्लज आहे दॅट विल बी
इन द डाऊनवर्ड डिरेक्शन दॅट विल बी रिमूव्ह, आणि तो आपण एक खत म्हणून, कंपोस्टिंग म्हणून गार्डनिंगला आपण काय करू शकतो, वापरू शकतो. अशा पद्धतीने हा आपला वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. ओके, त्यामध्ये बघा वन बाय वन आपण ट्रीटमेंट थोड्या बघू आणि विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. त्यामध्ये स्क्रीनिंग बघितलं. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट मध्ये स्क्रीनिंग मध्ये काय करतो आपण, रिमूव्हल ऑफ फ्लोटिंग मॅटर. नंतर ग्रीड चेंबर मध्ये काय करतो आपण, तर रिमूव्हल ऑफ सँड असेल, त्या ठिकाणी ग्रीड्स असतील, ते त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज द रिमूव्हल ऑफ सँड अँड द ग्रीड्स. कम्युनिकेटर काय काम करतो, फॉर ग्राइंडिंग म्हणजे लार्ज साईजचे जे पार्टिकल आहेत, सस्पेंडेड सॉलिड्स आहेत, तर त्याचं ग्राइंडिंग करायचं, त्यांना छोट्या पार्टिकल मध्ये काय करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचं काम कोण करतो, तर कम्युनिकेटर करतो. आणि लास्ट वन इज द फ्लोटिंग युनिट्स. त्यामध्ये ऑइल असेल, ग्रीस असेल, या जे फ्लोटिंग मॅटर्स आहेत, तर ते क्लॅरिफायर थ्रू काय केले जातात, रिमूव्ह केले जातात थ्रू द फ्लोटेशन प्रोसेस. ओके, अशा पद्धतीने दीज आर दी प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. विल मूव्ह टुवर्ड्स द प्रायमरी ट्रीटमेंट. तर प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये काय केलं, पहिली आहे ती प्रिलिमिनरी ट्रीटमेंट, दुसरी आहे ती प्रायमरी ट्रीटमेंट. ओके, तर प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये आपण काय करणार आहोत, तर रिमूव्हल ऑफ पोर्शन ऑफ द सस्पेंडेड सॉलिड्स अँड ऑर्गॅनिक मॅटर्स फ्रॉम द वेस्ट वॉटर. जे काय सस्पेंडेड मॅटर्स आहेत, ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत, सॉलिड्स आहेत, तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम आपण या प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये करणार आहोत. आफ्टर दॅट बघा, प्रायमरी ट्रीटमेंट मुळे काय होतील, सॉलिड पार्टिकल्स हे रिमूव्ह होतील. इट एनहान्स्ड द रिमूव्हल ऑफ सस्पेंडेड सॉलिड्स अँड ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम द वेस्ट वॉटर, typically accomplished by chemical addition or filtration known as coagulation and the flocculation. तर अशा पद्धतीने coagulation आणखी floculationच्या पद्धतीने floculationचा यूज करून या ठिकाणी या दोन प्रोसेसच्या साहाय्याने ही प्रायमरी ट्रीटमेंट आहे ती या ठिकाणी कंप्लीट केली जाते. ओके, नेक्स्ट वन इज द प्रायमरी ट्रीटमेंट. तर प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये परत त्या ठिकाणी वेगवेगळे युनिट्स आहेत. मग त्यामध्ये सेडिमेंटेशन युनिट आहे, कॉग्युलेशन युनिट आहे, फ्लॉक्युलेशन युनिट आहे. तर ह्याच्या सहाय्यानेच आपण पहिला क्लॅरिफायर आणि की दुसरा क्लॅरिफायर यामध्ये काय करतो आपण, सेडिमेंटेशन प्रोसेस, नंतर त्यामध्येच कॉग्युलेंट यूज करायचा, परत त्यामध्येच फ्लॉक्युलेशन. या प्रोसेसमुळे काय होतं, आपल्याला पाणी आणखी त्या ठिकाणचा असलेला स्लज, या दोन्ही प्रोसेस काय करता येतात, आपल्याला सेपरेट करता येतात. ओके, सेकंडरी ट्रीटमेंट आपण मध्ये काय करतो, आपण पहिल्यांदा तर त्यामध्ये वॉटर एरिएशन युनिट आपण त्या ठिकाणी ऍड करतो. एरिएशन म्हणजे जे काही ऑक्सिजन आहे तो त्या वॉटर मध्ये आपण ऍड करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणचं जे काही त्या ठिकाणचा जो ऑर्डर आहे पाण्याचा, नंतर त्या ठिकाणी कलर आहे तो रिमूव्ह होणार आहे. दॅट इज थ्रू द सेकंडरी ट्रीटमेंट. आणखी नेक्स्ट वन इज द सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये सेकंड क्लॅरिफायर असतो. या सेकंड क्लॅरिफायरच्या साहाय्याने आपण काय करणार आहोत, तर त्या ठिकाणी जे काही सेकंड क्लॅरिफायर थ्रू परत आणखी कॉग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेटलिंग या प्रोसेस थ्रू आपण काय करणार आहोत, तो जो काही स्लज आहे तो रिमूव्ह करणार आहोत. आणखी पाणी परत रिटर्न आपण एरिएशन टँक मध्ये प्रोव्हाइड करणार आहोत फॉर द एरिएशन प्रोसेस. आणि लास्टला अशा रिपिटेशन मध्ये 2 रिपिटेशन झाल्यानंतर परत विल प्रोव्हाइड दिस कंटिन्यू वॉटर टू द डिसइन्फेक्शन अँड द क्लोरिनेशन प्रोसेस. आणि क्लोरिनेशन आणि डिसइन्फेक्शन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर वी कॅन यूज दिस वॉटर फॉर द गार्डनिंग पर्पजेस. आणि परत त्या पाण्यावरती जर आपल्याला जर वॉटर प्रोसेसेस इन डिटेल आपण जर केल्या, तर वी कॅन यूज दिस वॉटर फॉर द ड्रिंकिंग पर्पज ऑल्सो. समजलं का सगळ्यांना वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट? ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस? Yes, ma'am. मुलांच्यातून आवाज कमी येतोय. येस मॅम. समजलं का? कारण जो पहिला वॉटर ट्रीटमेंट प्लांट होता तो वॉटरच्या रिलेटेड होता, फक्त पाणी. आता या ठिकाणचा फक्त फरक काय आहे, की या ठिकाणी आपण वेस्ट वॉटर फक्त या ठिकाणी यूज करणार आहोत. आणि या वेस्ट वॉटरचं आपल्याला काय करायचंय, ट्रीटमेंट करायचं आहे फॉर द प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. ओके, विल सी द नेक्स्ट पॉइंट. हा पॉइंट समजला असेल तर विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट नाव. समजलं का सगळ्यांना वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट? हॅलो मॅम. हा बोला. लिहून काय आता मी देणार नाहीये. ओके, तुम्ही लिहून घ्या परत, कारण आपल्याला थोडा सिलेबस संपवायचा आहे. पीपीटी ऑलरेडी आय विल शेअर ऑन द स्टडी मटेरियल. ओके,
जी लिंक आहे स्टडी मटेरियल त्यामध्ये तुम्हाला सगळ्या पीपीटीज मिळून जातील. हा बोला, काय बोलणार होतात तुम्ही? मॅम ते डिसइन्फेक्टंट म्हणून काय यूज करतात? आपण जो डिसइन्फेक्टंट आहे की नाही त्यामध्ये डिसइन्फेक्शन साठी प्रोसेस जी आहे तर त्या डिसइन्फेक्शन मध्ये आपण काय केलं जातं सांगा बरं, काय करतो डिसइन्फेक्शन आणि क्लोरिनेशन या दोन प्रोसेस मध्ये? वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये काय बघितलं होतं आपण? बघितलं होतं ना हा पॉइंट? काय बघितलं होतं तिथं? कोण सांगेल सांगा बरं? डिसइन्फेक्टंट म्हणून आपण काय वापरतो? बोला. क्लोरीन ऍड केलं जातं वॉटर मध्ये. क्लोरीन ऍड केला जातो. बर, आणखी? ॲलम. आलम आहे तो कॉगलंट म्हणून वापरतो आपण, बरोबर. क्लोरिनेशन प्रोसेस मध्ये काय ऍड करतो आपण? क्लोरिनेशन मध्ये आपण काय करणार आहोत तर जी काही बॅक्टेरिया आहे तो क्लोरीन, तुम्ही कुठला विचारला पॉइंट? डिसइन्फेक्शन ना? डिसइन्फेक्शन आणि क्लोरिनेशन या दोन्ही प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तर यामध्ये काय केलं जातं की जे हार्मफुल बॅक्टेरियाज आहेत, ओके, तर हार्मफुल बॅक्टेरियाज आहेत तर त्यांना काय केलं जातं? किल केलं जातं. यामध्ये द फिल्टर्ड जे वॉटर आहे नॉर्मली कंटेन हार्मफुल डिसीजेस प्रोड्युसिंग द बॅक्टेरिया. हे जे बॅक्टेरियाज आहेत तर त्याला काय केलं जातं? डिसइन्फेक्शन या प्रोसेस थ्रू काय केलं जातं? रिमूव्ह केलं जातं. मग these bacteria must be killed in order to make the water safe for the drinking. मग यासाठी जी प्रोसेस आहे तर त्याला आपण म्हटलं जातं काय तर डिसइन्फेक्शन. आणि या डिसइन्फेक्शन प्रोसेस मध्ये मग क्लोरीन ऍड केला जातो काही वेळेला. आणि या क्लोरीन मुळे काय होणार आहे तर यामधले जे काही बॅक्टेरियाज आहेत डिसइन्फेक्शन याला स्टरिलायझेशन असं आपण म्हणणार आहोत. ओके, नेक्स्ट वॉटर जर सॉफ्टनिंग म्हटला तर वॉटर सॉफ्टनिंग मध्ये आपल्या कुठली मेथड येणार आहे तर वॉटर आपल्याला कसं बनवायचं आहे तर सॉफ्ट बनवायचं. तर सॉफ्ट बनवण्यासाठीच्या वेगळ्या मेथड्स आहेत. मग त्यामध्ये वॉटर हार्डनेसच्या दोन, टेम्पररी आणखी परमनंट हार्डनेस. ओके, ते तर तुम्हाला माहिती आहे, बाय बॉइलिंग वॉटर आणखी काही आयोनायझेशन प्रोसेस आहेत त्या करून आपण वॉटरचं काय करतो तर हार्डनेस आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो. We'll move towards the next point. Next point is the modes of transportation. कुणाचा डाऊट होता? समजलं का? ऑल ऑफ यू अंडरस्टँड? सगळे डाऊट क्लिअर झाले? येस मॅम. ओके, नाउ विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ओके, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपण ऑलरेडी बघितलं होतं वॉटर वे. कुठले कुठले वेज आहेत ट्रान्सपोर्टेशनचे वेज? एअरवे, वॉटरवे अँड द लँड वे. तर लँड वे मध्ये परत तुमचे वेगळे त्यामध्ये टाईप आहेत. ते म्हणजे कुठले आहेत बघा? लँड वे मध्ये तुमचे परत रोडवेज असतील किंवा रेल्वेज असतील. दॅट आर दी टू वेज. त्यामध्ये लँड वे मध्ये देअर आर दी रोडवेज अँड द लँड वे. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज मेजरली थ्री वेज असतात. कुठले कुठले? पहिला लँड वेज, सेकंड वन एअरवेज अँड थर्ड वन इज द वॉटरवेज. आणि या लँड वे मध्ये परत दोन टाईप आहेत. कुठले कुठले? तर रोडवेज अँड द रेल्वेज. तर आता विल सी वन बाय वन द मोड्स ऑफ द ट्रान्सपोर्टेशन. So write down this new point in your notebook, modes of transportation. Write down this new point in your notebook, that is the modes of transportation. Write down first modes of transportation. First one is the landways. Landways. In that write down roadways and railways. Roadways and railways.
Second, write down airways. Airways. And third, waterways. Waterways. ओके, विल सी वन बाय वन. बघा वॉटरवेज या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी वॉटर आहे. थ्रू दिस वॉटर शिप असेल या ठिकाणी. ओके, किंवा स्मॉल स्मॉल त्या ठिकाणी काही नेव्हिगेशनल पर्पज साठी आपण वॉटरवेजचा उपयोग करू शकतो ट्रान्सपोर्टेशन साठी. दॅट इज द वॉटरवे. हा जो पहिला पॉइंट आहे ते यू कॅन सी दिस. थ्रू दिस बघा यामध्ये वॉटर चॅनल आहे. या वॉटर चॅनल थ्रू आपण काय करणार आहोत, ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. त्यामध्ये मग छोटे छोटे त्या ठिकाणी मग बघितलं असेल तुम्ही जे काही ट्रान्सपोर्टेशनचे जे काही इक्विपमेंट आहे. थ्रू दिस वी कॅन ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस व्हेन वॉटर चॅनल इज प्रेझेंट ओव्हर देअर. नेक्स्ट वन इज व्हॉट इज द मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. त्यामध्ये वॉटरवेज काय आहेत बघा. हिस्टॉरिकली अँड सोसायटीज हॅव ऑलवेज लोकेटेड नियर वॉटर. Okay, due partly to the fact that water enable more efficient travel compared to going over land. Waterways are critically important to the transportation of peoples and goods through the world. Waterways are critically important to the transportation. म्हणजे बघा वॉटरवेज थ्रू आपण काय करू शकतो, वी कॅन ट्रान्सफर, वी कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. त्या ठिकाणी मग काही गुड्स असतील, आपल्याला पीपलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल. ओके, गुड्स म्हणजे काय, आपल्या बरोबर काही साहित्य सामान असेल तर ते पण आपण ट्रान्सफर करू शकतो फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. सो दॅट इज विल बी कम अंडर द ट्रान्सपोर्ट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन थ्रू द वॉटरवेज. मग यामध्ये मग त्या ठिकाणी शिप, त्या ठिकाणी जर वेगळे असतील वॉटरवेज, त्या ठिकाणी मग समुद्रातून असेल, रिव्हर थ्रू असेल. ओके, छोटे छोटे चॅनल्स आहेत. तर बेस्ड ऑन द वॉटर, रिव्हर असेल तर त्या ठिकाणचं ट्रान्सपोर्टेशन, एखादा मोठा समुद्र असेल तर त्या ठिकाणचं. तर डिपेंड्स अपॉन द किती पाणी आहे का, पाणी ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणचं ट्रान्सपोर्टेशन विल बी डिपेंड्स अपॉन द मोड. ओके, नेक्स्ट वन इज द त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ कनेक्शन्स बिटवीन द कोस्टल पोर्ट्स, इनलँड पोर्ट्स, रेल, एअर, अगेन ट्रक रूट्स forms a foundation of material economic wealth worldwide. The transportation by the water is the slowest among four modes, but it is need the minimum energy to haul a unit load through the distance. म्हणजे बघा वॉटरवे जे काही आपण ट्रान्सपोर्टेशन कुठल्या वेने करतो, लँड ट्रान्सपोर्टेशन, नंतर त्यामध्ये एअर ट्रान्सपोर्टेशन असेल, मग लँड मध्ये परत तुमचं सरफेस रोडवरचं ट्रान्सपोर्टेशन किंवा रेल्वे ट्रान्सपोर्टेशन. या सगळ्यापेक्षा जे काही कमी त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काय आहे, ट्रान्सपोर्टेशन हे कशामुळे, वॉटर थ्रू होणारं जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याला रिक्वायर्ड जी एनर्जी आहे, दॅट रिक्वायर्ड एनर्जी इज लेस ऍज कम्पेअर्ड टू अदर. ओके, अदर ट्रान्सपोर्टेशन मोड्स. मग या वॉटरवे मुळे होणारे जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे तर त्याच्यासाठी जी रिक्वायर्ड एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज लेस ऍज कम्पेअर्ड टू द अदर टाइप्स ऑफ द वॉटर, अदर टाइप्स ऑफ द मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. नेक्स्ट वन, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस. तर या ऍडव्हान्टेजेस मध्ये बघा, रिलेटिव्हली इट इज इकॉनॉमिकल मोड ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर बल्की अँड हेवी गुड्स. बघा म्हणजे जे काही हेवी गुड्स आहेत, म्हणजे हेवी मटेरियल्स आहेत, मोठी आपले जर त्या ठिकाणी बजेट, त्या ठिकाणी लगेजेस असतील तर ते आपण ट्रान्सफर करू शकतो इकॉनॉमिकली बाय द वॉटर ट्रान्सपोर्टेशन. इट इज सेफ मोड ऑफ ट्रान्सपोर्ट विथ रिस्पेक्ट टू अकरन्स ऑफ ऍक्सिडेंट्स. बघा या ठिकाणी काय वेळेला त्या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस आहे. इट इज सेफ ट्रान्सपोर्ट विथ रिस्पेक्ट टू द अकरन्स ऑफ ऍक्सिडेंट. तर या ठिकाणी पण काय होऊ शकतं, ट्रान्सपोर्टेशन मध्ये पण थ्रू द वॉटर असेल तर त्या ठिकाणी पण ऍक्सिडेंट वगैरे होऊ शकतात. बट in this water transportation there are some of the signaling system, and through this signaling system it is safe from the occurrence of the accident also. Next one is the cost of maintaining and constructing route is very low as most of them are naturally made. बघा हे काय असणार आहे, तर ह्याचे जे रूट्स आहेत हे काय आहेत, आपल्याला रोड असेल तर रोड साठी आपल्याला पूर्ण रूट बनवावा लागतो, म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण हाय आहे. ओके, पण तेच जर आपण वॉटर थ्रू जर ट्रान्सपोर्टेशन केलं तर या ठिकाणी काय असणार आहे, लो कॉस्ट मध्ये आपण काय करतो, नॅचरली जे काही रूट आहेत त्या ठिकाणचे जे काही थ्रू द सिग्नलिंग सिस्टीम असेल तर त्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, वी विल ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. नेक्स्ट वन इज there are the
लिमिटेशन्स ऑफ द वॉटर ट्रान्सपोर्ट, यामध्ये सम लिमिटेशन्स पण आहेत. डेप्थ अँड नेव्हिगेशन ऑफ द रिव्हर्स, कॅनॉल्स असतील, म्हणजे डिपेंड्स कॅनॉल असेल त्या ठिकाणी, जे रिव्हर चॅनल असेल त्याची डेप्थ किती आहे, विड्थ किती आहे, त्याच्यावरती त्या ठिकाणी काय राहणार आहेत, लिमिटेशन राहणार आहेत फॉर द ट्रान्सपोर्ट, फॉर ट्रान्सपोर्टेशन और ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. इट इज अ स्लो मूव्हिंग मोड ऑफ ट्रान्सपोर्ट अँड देअरफॉर नॉट सुटेबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ पेरिशेबल गुड्स. ओके, तर या ठिकाणी काही लिमिटेशन्स पण आहेत फॉर द वॉटर, फॉर द थ्रू द वॉटर ट्रान्सपोर्टेशन. समजते का, फास्ट होते का थोडं? हो मॅम, हा होतंय खूप. ओके, हे होते का, ठीक आहे, जरा स्लो करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, वॉटर ट्रान्सपोर्टेशनचे मोड समजले सगळ्यांना? मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन समजले का? येस मॅम. येस मॅम. त्यामध्ये लँड आहे, लँड थ्रू होणारं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कुठलं, रोडवेचं आणि रेल्वेचं. एअरवे मध्ये थ्रू द एअर होणारं ट्रान्सपोर्टेशन. वॉटरवेज म्हणजे काय, वॉटर थ्रू होणारं ट्रान्सपोर्टेशन. आता आपल्याला काय बघायचंय की या ठिकाणी जे काय ऍडव्हान्टेजेस आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत, किंवा काय वॉटर थ्रू होणारं ट्रान्सपोर्टेशन हे कसं असतं. तर आता तुम्हाला वॉटरवेज बघायचे, तर या वॉटरवेज मध्ये बघा, आता हे छोटं चॅनल आहे वॉटरचा, तर यामधून एक शिप आहे समजा, किंवा काही बोटी आहेत, ह्याचं काय होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं. मग आपण काय करतो, या वॉटरवेज असे लाईन जर प्रेझेंट असतील तर एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत आपण जातो. ओके, थ्रू द शिप, थ्रू द स्मॉल असतील ते, किंवा काही बोटी असतील, याच्या थ्रू आपल्याला जायचं असेल तर यामधून आपण काय करतो, वेगळे त्याच्या आपल्या बरोबरचे काही लगेजेस असतील तर ह्याला पण आपण ट्रान्सफर करू शकतो. पीपल्स असतील त्यांना पण एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत जायचं असेल तर आपण त्याची मुवमेंट करू शकतो विथ द हेल्प ऑफ द वॉटरवेज. नेक्स्ट वन, त्यामध्ये वॉटरवेज जे आहेत, तर हे वॉटरवेज काय इम्पॉर्टंट आहेत, तर हे वॉटरवेज कशा आहेत, तर इकॉनॉमिकल आहेत, कारण जास्त खर्च त्या ठिकाणी आपल्याला काही करायची गरज नाही. कारण आपण रोड ट्रान्सपोर्ट, रोडचं जर कन्स्ट्रक्शन केलं तर त्याची कॉस्ट जास्त असणार आहे. पण या ठिकाणी आपल्याला जे पाणी आहे, तर या पाण्या थ्रू आपल्याला फक्त जे काही सिग्नलिंग सिस्टीम एकदा जर आपल्याला माहिती झाली तर त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, किंवा आपल्या मोबाईल ऍप वरती सुद्धा आपल्याला माहिती शकतो, रूट माहिती होऊ शकतो. तर थ्रू दिस आपण काय करू शकतो, वॉटरवेज थ्रू सुद्धा आपण काय करू शकतो, म्हणजे ट्रान्सपोर्ट विथ इकॉनॉमिकल. ओके, कॉस्ट त्या ठिकाणची कशी असणार आहे, कमी असणार आहे. आणि या ठिकाणी जी रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी आहे टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जी काही बोटीसाठी म्हणा, शिपसाठी जे रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ची एनर्जी आहे ती पण कशी आहे, कमी आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट जो आहे तर या ठिकाणी इकॉनॉमिकल आहे का, तर तुम्हाला सांगितलं हेवी गुड्स असतील, बल्की असतील तर त्यांना पण ट्रान्सपोर्ट आपण करू शकतो. नंतर या ठिकाणी जे ऍक्सिडेंट होणार आहेत, कारण ऍक्सिडेंट या ठिकाणी व्हायचे चान्सेस काय असतात, तर कमी असतात. का, तर बिकॉज ऑफ दी सिग्नलिंग सिस्टीम आहे. ओके, तर या सिस्टीम मुळे काय होणार आहे, मिनिमम त्या ठिकाणी ऍक्सिडेंट या ठिकाणी होऊ शकतात. मॅक्झिमम जे ऑकरन्स आहे दॅट विल बी गेटिंग रिड्युसेस. नंतर परत या ठिकाणी जे काय कॉस्ट आहे, मेंटेनिंग द कॉस्ट ऑफ मेंटेनिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द रूट इज व्हेरी लो ॲज मोस्ट ऑफ देम आर नॅचरली मेड. ते कशामध्ये, नॅचरली मेड आहेत, नॅचरली पाण्या थ्रू आपण होणारं ट्रान्सपोर्टेशन आहे. सो दे आर नॅचरल, सो दॅट देअर द कॉस्ट ऑफ दिस कन्स्ट्रक्टिंग अँड मेंटेनिंग ऑफ द रोड्स हे मॅक्झिमम असणार आहे ॲज कम्पेअर टू द वॉटर रोड्स. नेक्स्ट या ठिकाणी लिमिटेशन्स आहेत. मग या लिमिटेशन मध्ये आपण बघितले की वेदर कंडिशनच्या त्या ठिकाणी काय वेळेला वेदर, आता समजा पाण्यातून आपण ट्रान्सपोर्टेशन करतो पण त्या ठिकाणी वेदरिंग कंडिशन धुकं पडलं तर त्या ठिकाणी त्यांना पुढचं दिसणार नाही ना. सो दॅट इज द वन इज ऍडव्हर्सली इफेक्ट ऑफ द वेदर कंडिशन्स.
वॉटर थ्रू आपण ट्रान्सपोर्ट करणार आहोत तेव्हा. नेक्स्ट वन इज सी ट्रान्सपोर्ट रिक्वायर लार्ज इन्व्हेस्टमेंट ऑन शिप अँड देअर मेंटेनन्स. ज्या थ्रू आपण ट्रान्सपोर्ट होणार आहोत, ज्या थ्रू आपण ट्रान्सपोर्टेशन होणार आहे वॉटर मधून, ते काय असणार आहे, सी थ्रू होणार जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्यामध्ये शिप असेल तर त्या शिपचे आपल्याला व्यवस्थित काय केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, लार्ज इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, त्यामध्ये मेंटेनन्स वेळोवेळी असला पाहिजे, कुठल्या इक्विपमेंट आहे तर त्याचे सगळे जे पार्ट आहेत ते व्यवस्थित आहेत की नाही बघितले पाहिजेत. मीन्स दॅट विल बिकम अंडर द मेंटेनन्स. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू चेक टाइमली त्या ठिकाणी जे काही ट्रान्सपोर्टेशन होणार आहे थ्रू द शिप, तर टाइमली त्या ठिकाणी चेक केलं पाहिजे फॉर द शिप, त्याचं मेंटेनन्स. ओके, वॉट एव्हर द रिक्वायरमेंट दॅट शुड बी कम्प्लिटेड. नेक्स्ट, इट हॅज high maintenance cost of ship and tankers as it requires constant repairs and painting of the ships. म्हणजे जे काय त्याचं मेंटेनन्स वॉटर थ्रू होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्याला जे काय हाय मेंटेनन्स असणार आहे तो मेंटेनन्स रेग्युलरली केला असला पाहिजे. दॅट आर दी वॉटरवेज, दॅट आर दी वॉटर थ्रू द ट्रान्सपोर्टेशन. नेक्स्ट विल मूव्ह टुवर्ड्स द रेल्वेज. समजलं का वॉटरवेज? इट इज अ व्हेरी सिम्पल. तुम्हाला जितकं माहिती आहे तितकंच तुमच्या सिलेबसला आहे. इन डिटेल मध्ये डेप्थ मध्ये जायची काही गरज नाही. समजलं का वॉटर थ्रू ट्रान्सपोर्टेशन, दॅट इज द वॉटरवेज. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. मयुरी अभंगराव, संगीता देशमुख, अमृता, Yes, ma'am. समजलं. काय काय समजलं Yes, जरा ma'am. सांगा पटपट, म्हणजे मला कळेल तुम्ही नक्की ऐकताय नाही ऐकताय, नक्की लक्ष कुठं आहे तुमचं. हा, बोला काय काय समजलं वॉटरवेज म्हणजे. सोपा प्रश्न आहे. वॉटरवेज काय काय कळलं, एखादा पॉइंट सांगायचं. वॉटरवेज म्हणजे काय, जे काय समजलं ते सांगायचं. वॉटरवेज मध्ये काय काय होतं, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय, एखादा पॉइंट सांगा. नो प्रॉब्लेम, बोला पटपट. Important transportation. हा, काय समजलं त्यामध्ये. हा, बोला. मोनाली, प्रणाली, निकिता, बोला, नाही तर मग अनेकदा मला रिपीट करावं लागतंय बघा पॉइंट. समजलाय का नाही पॉइंट तो. वॉटरवे सिंपल पॉइंट आहे, समजलाय का नाही. ठीक आहे. Write down waterways. Waterways. The complex network of connections. The complex network of connections between coastal ports, inland ports, rail, air,
and trunk roots forms a foundation of material economic wealth worldwide. Full stop. The transportation by the water is the slowest among the four modes but it needs the minimum energy to haul a unit load through a unit distance. Below this, write down advantages of water transport. It is relatively economical. Mode of transport. For bulky and heavy goods. Second, it is a safe mode of transport. It is safe mode of transport. With respect to occurrence of accident. Below this, write down limitations of water transport. The depth and navigability of rivers.
navigability of rivers and canals, vary and thus affect operations of different transport vessels. Affect operations of different transport vessels. Full stop. Second one, it is a slow moving mode. It is a slow moving mode of transport. It is slow moving mode of transport and therefore not suitable for transport of perishable goods. The perishable goods म्हणजे कुठले, तर जे काय आपले फळ वगैरे आहेत तर त्याला आपण जे ट्रान्सपोर्ट करतो किंवा जे मिल्क प्रोडक्ट असतील काही, ओके, तर त्याला जर ट्रान्सपोर्टेशनचा जर वेळ लागला, जर जास्त वेळ जर लागत असेल तर ते काय होतात, खराब होतात. सो इट इज नॉट सुटेबल फॉर द पेरिशेबल गुड्स. पेरिशेबल म्हणजे कुठले आले तर तुमचे बाय प्रोडक्ट, जे मिल्क पासून बनवलेले प्रोडक्ट असतील, समजा काही फ्रुट्स असतील तर ते जास्त दिवस टिकत नाही, तर त्यासाठी जे काही ट्रान्सपोर्टेशन जर जास्त वेळ लागत असेल तर दॅट आर नॉट सुटेबल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पेरिशेबल गुड्स. कुठली तर वॉटर ट्रान्सपोर्टेशन सिस्टम इज नॉट सुटेबल फॉर द पेरिशेबल transportation of perishable goods. Next point is the third one. It is adversely affected by weather conditions. Third one, it is adversely affected by weather conditions. It is adversely affected by weather conditions. ओके, हा पॉइंट कसा अफेक्ट होऊ शकतो, समजा वॉटर आहे त्यामध्ये मग वेदर कंडिशन, त्यामध्ये खूप वारं सुटलेलं असेल, जर वाऱ्याचं प्रेशर जास्त असेल, एखादा आपलं शिप आहे तर त्याच्यावरती वॉटर प्रेशर, त्याच्यावरती काय होणार आहे तर त्या ठिकाणी एअर प्रेशर पण जास्त असणार आहे. समजा पाणी आहे, पाऊस पडतो किंवा त्यावेळेला काही स्नो, त्यावेळेला समजा धुकं पडलेलं आहे तर त्या जो कोण ड्रायव्हर असेल तर त्याला पुढचं दिसणार नाही. दीज आर दी सम ऑफ द weathering conditions which are affected to the water transportation. Next, sea transport requires, write down, sea transport requires large investment. Sea transport requires large investment on ship, and their maintenance. Fifth one, it has high maintenance. Cost. It has high maintenance cost for ship. High maintenance cost for ship and tankers, as it requires constant repairs and painting of ships. Full stop. Okay, remaining part we'll see in the next